नमस्कार, टाइम्स ऑफ महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे। आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी समोर येते। पाहुयात पुण्याहून आमचे प्रतिनिधी धीरज महांगरे यांचा रिपोर्ट। नमस्कार, मी धीरज महांगरे, सर्वसामान्य नागरिक पत्रकार। आता आपण आलो आहे मोहम्मदवाडी रोड तरोडे वस्ती इथं या सुगी हॉटेलच्या कॉर्नरला। इथं एक पाण्याचा टॅब आहे। इथल्या सर्वसामान्य नागरिकांची अशी तक्रार आहे की हा पाण्याचा टॅब वॉल जो आहे तो लीक झालेला आहे। त्याच्यामुळे लाखो लिटर पाणी इथून वाया जाते आणि जे पाणी इथल्या रहिवाशांना मिळतंय ते दूषित पाणी मिळतंय। त्यामुळे त्यांना आरोग्याला धोका निर्माण होतोय आणि असं दूषित पाणी कित्येक दिवस इथले नागरिक पितायते। सर्वसामान्य नागरिक त्यांच्या परीने तक्रार करूनही संबंधित विभाग या पाण्याच्या लिकेजचा वॉल जो लिकेज झालेला आहे किंवा जो खराब झालेला आहे त्याच्याकडे लक्ष देत नाहीये आणि याच्यामुळे लाखो लिटर पाणी हे वाया जाते। आता तुम्हाला दाखवतो की इथून जे पाणी जाते वाया ते किती लांब पर्यंत जाते, किती पाणी इथं पडते आणि त्याच्यामुळे किती लोकांना त्रास होतोय। गाड्या स्लिप होत आहेत कारण का पाणी रस्त्यावर येते आणि हे पाणी कुठपर्यंत गेले तुम्ही बघा, तुम्ही बघू शकता हे पाणी किती लांब पर्यंत गेले। म्हणजे सर्वसामान्य नागरिक हा वेळोवेळी प्रशासनाला जाग करतोय की इथं पाणी लिकेज होतंय, दूषित पाणी आम्हाला प्यायला लागतंय, हा पाण्याचा हे पाणी वाया चाललंय। असे कित्येक गावं आहेत की ज्यांना पाण्यासाठी वनवन फिरायला लागते, पण तरी सुद्धा हे प्रशासन अजिबात याच्याकडे लक्ष देत नाही। आणि हे असं असून सुद्धा मला हे म्हणायचंय की संबंधित अधिकारी हे का ह्याच्याकडे लक्ष देत नाहीये। हे बघा कुठून चालू झालंय, सुगी हॉटेल कुठं राहिलं, त्याचा कॉर्नर कुठं राहिलं आणि ह्या पाण्याचा स्रोत जे वाया जाणारं पाणी आहे ते किती लांब पर्यंत चाललंय। लोकांना पाणी प्यायला नाहीये। संबंधित विभागाला कळवून सुद्धा त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातंय। म्हणजे सर्वसामान्य माणूस सजग असून सुद्धा त्याने वारंवार तक्रार करून सुद्धा तो अजून त्यांनी काय करायचं, म्हणजे त्याच्या ह्या तक्रारीचा कुठंच कसा घेतला जात नाही, म्हणजे कुठंच का दखल घेतली जात नाही, त्याला का दुर्लक्षित केलं जातं, का केलं जातं दुर्लक्षित सांगा बरं। का तर तो फक्त सर्वसामान्य नागरिक आहे म्हणून। हे बघा ते सुगी हॉटेल कुठं राहिलं, आता हे पाणी कुठपर्यंत चाललंय। हे लेन्स कार्डचं हे पाणी किती लांब पासून हे पाणी लिकेज होऊन कुठपर्यंत येते आणि किती साठतंय बघा तुम्ही। म्हणजे हे सतत पाणी लिकेज होतंय। हे बघा तिथलं पाणी लिकेज झालेलं, तो वॉल खराब झालेला, त्याचा हा स्रोत लिकेज पाणी हे इथपर्यंत येऊन किती डोह साठलाय। इथं ओलावा किती रस्त्यावर येतोय आणि त्याच्यामुळे गाड्या स्लिप होत आहेत। पाणी तर वाया जातेच, दूषित पाणी नागरिकांना प्यायला लागते, त्याच्यामुळं त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होते। आणि हे सगळं होत असताना प्रशासन काय करते, प्रशासन हे या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष का करतंय। लवकरात लवकर प्रशासनाने तो टॅब दुरुस्त करावा आणि हे पाण्याची गळती थांबवावी। धन्यवाद।